गाइस देखो जो भी वीडियो देख रहा है ना, ये वीडियो होने वाला मराठी में हमारा कशी तरी आलेली आहे मस्त आपल्या रस्त्यावरती. पूर्ण व्हिडिओ पहा. चला मंडळी, आता आम्ही करतो जेवण भाजी सोबत. सना हा, हे घ्या मटन. ह्याचा मस्त पैकी रस्सा करा. मटन रस्सा. मटन रस्सा. हो ठीक आहे. करणार ना? हो, करायला चालू करू ना. काय नाही, पटकन करा. चला ठीक आहे. अस्सलाम वालेकुम. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होणार आहे मराठीमध्ये. हे आमचा पहिला व्हिडिओ होणार आहे जे आम्ही करणार आहोत मराठीमध्ये. काय सांगा, बरोबर ना? हा, चला मग पटकन ही रेसिपी चालू करूया. हा चला. बघू सना काय काय टाकते, मसाले काय करते काय नाही ते पटकन बघू. तर मित्रांनो, कांदा कापून घेतलाय. हा मटन मी आणलेलं मटन आहे आणि त्याच्यात कोथिंबीर आहे. मग सना काय कसं काय करणार आहे? चला मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय करणार आहे. चला मग दाखवा ना. मग सांगा तुम्ही आता काय करणार आहे पुढं. आता मी तुम्हाला सांगते काय काय करणार आहे. हे पहिलं मी मिक्सीचं भांडे घेतलं आहे. हा, त्याच्यामध्ये मी टाकणार पहिली कोथिंबीर. मग मी नंतर टाकणार थोडेसे लसूण. काय टाकणार? लसूण. आलं लसूण बोलते. आलं लसूण नाही, फक्त लसूण आहे. आलं लसूण बोलते. चालेल. बघा मित्रांनो, कोथिंबीर और लसूण इसके अंदर नाही. हा बघा हिंदी सुटत नाही. हा बोलते. चालेल. हा टाका. ह्याच्यामध्ये ऍड करणार मी इथं नमक. मीठ असतात ते. हा, मीठ. हा आवाज नाही म्हणत. त्यानंतर आता तू मुझे मालूम नाही. चला चला घ्या घ्या. चलो. आता सगळं तुम्ही टाकलंय. ह्याच्यानंतर ह्याला मी मिक्सी मध्ये पिसून घेईल आता. चालेल, मिक्सी मध्ये पिसून घेऊ. तर बघू कसं झालंय पिसून. ह्याला पिसून घेऊन मी असं पिसून घेतलंय. तो बनवायला चालू करू. चला आपण. चला. मी नवीन गॅस घेतलाय. हा सिगरेट नवीन घेतली आम्ही. त्यावर पहिलं रेसिपी होणार आहे हे मटन रस्त्याची. हा चला चला मग सना चालू करा रेसिपी. हा चला, पहिलं मी ह्या मटणाला आधी तडका लावणार आहे. चला तडका लावूया. त्याच्यासाठी बघा, कढईमध्ये मी तेल टाकलं आहे. तेल. चला चला, काय टेन्शन नाही, टाका. आता हे तेल टाकलं, त्यानंतर मी जे पिसले ते जे तेल हे पिसलं आहे ना मिक्सी मध्ये, ते ह्या तेल मध्ये ऍड करणार. आता ह्याच्यामध्ये बघा मी जे कोथिंबीर पिसलेलं होतं ते ऍड करणार. ह्याला आपण पूर्ण मिक्स करू. हे कांदा आहे, हे ऍड करणार ह्याच्यामध्ये. चला मग करा ऍड. हे कांदा कट केलाय, कांदा टाकणार ह्याच्यामध्ये. हो हो हो, अच्छा लागतं मालूम आहे. मराठीत सांगा. मराठीत आपण मराठीत व्हिडिओ बनवतोय, लक्षात आहे का नाही? हा सांगा परत. बोला सना मग काय. आता ह्या फोडणीसाठी, मटणाच्या रस्साची फोडणीसाठी इथं मैंने कांदा घेतला. कांदा तेलामध्ये फ्राय केला आहे. त्याच्यामध्ये आता मी ऍड करणार थोडीशी हळद. करा जाऊ दे. ह्या हळद ऍड करणार. ह्याला मिक्स करणार. त्याच्यानंतर जे मटण होतं आपण इथं धुवून ठेवलेलं होतं, ह्याला 2-3 पाण्याने मी चांगलं धुतलंय. पाण्याने आणि ते काय असतं ते आपण विनेगर मध्ये. हा ते 2 मध्ये मस्त पैकी बघा वॉश करून घेतलंय आम्ही. हे ह्याच्यामध्ये ऍड करणार. हा करा. वा मस्त. ह्याला मिक्स करणार. बघा हा असं मिक्स केलं ना, ह्याच्या पूर्ण ते मटणामध्ये ना ते पूर्ण मिक्स होतो. आणि ह्याचा जो वास यायला लागलाय ना, आता आम्हाला वास किती चांगला यायला लागला इथं. लई भारी यायला लागला ना. मग ह्याला मी पूर्ण मिक्स केलंय इकडं. हो केलंय. इकडं आहे ना मी गरम पाणी ठेवलंय, कारण मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार. ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आता. हो करा. ह्याला मिक्स करू. आणि ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकणार मी, कारण तर मीठ आधी मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकणार. आता ह्याला तर असं शिजून घेतलंय. आता मेन आहे की रस्सा बनवायचा. हा तर मला मिठाचं बनलेलं आहे. मी ह्याच आता तिखटाचं बनवणार आहे. मतलब चला ते बनवायला चालू करू. मित्रांनो जरा ऍडजस्ट करून घ्या. असं मध्ये होत राहणार आहे, कारण की सवय तुटली आहे ना मराठी बोलायची. काय नाही, येते तशी आम्हाला मराठी चांगली येते, पण आता कसं आहे दररोज ते म्हणतात ना, त्याप्रमाणे जरा फरक पडला. बाकी काय नाही. नाही असं झालंय की मला व्हिडिओ बनवताना जी बोलायची सवय आहे ना, ती सवय लागून गेलेली आहे, त्याच्यामुळे बोलता येईल नाही असं. चला हे बघा, हे झालंय मस्त फिक्कार असं झालंय, म्हणजे तिखट नाहीये. आता हे तिखट करणार आहोत. तिखट करणार. चला मग ते बघू आता पुढचं. ह्याला इकडे ठेवते शिजण्यासाठी. चालेल.
बघा बघा तिकडे रस्ता मस्त माझा पकतोय रस्ता तोपर्यंत हा. इकडं मी आता खोबरं खोबरं गॅसवर थोडं फ्राय करून घे भाजून घेणार आहात तुम्ही भाजून घेणार आहे. हा हा. असं भाजून घेणार आहे का तुम्ही तर सगळं घेणार आहे भाजून तसं कांदा बिंदा सगळं कांदा आणि टमाटर बी घेणार आहे ह्याच्या सोबत. म्हणजे ह्याचं वेगळं असतं का? नाही असं पण करू शकता पण असं बनवू बघू आपण की कसं बनतंय. नवीन असं पण बनवतात किंवा ह्याचे तुकडे करून कढईमध्ये फ्राय करून पण चालेल असं काही नाही. हे असं भाजून घेणार आहेत सगळे कांदे टमाटे आणि हे खोबरं लय करायला. केलं कांदा गेलं आता टमाटर आहे याला पण असं भाजून घेणार टमाटरला पण आहे. मी भाजून घ्यायला लागले. चला घ्या भाजून घ्या. काय मी झालं एवढं भाजून घेतलंय आता सगळं भाजून घेतलंय. असं नाही नंतर काय आता बोला. त्यानंतर बघा मी काय केलंय जे आपण हे खोबरं कांदा टमाटर लसूण बी घेतले ह्याच्यामध्ये मी ह्या सगळ्यांना आता भाजलं होतं तर मी ह्यांना कट केलंय. कट करून आता मी ह्यांना मिक्सर मध्ये पिसणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चालेल ग्राइंड टाका करणार मग. चला टाका बरं एक एक करके डालती. मित्रांनो घ्या समजून काय हरकत. लसूण डाली अदरक लसूण पेस्ट हम इसमें ही डालेंगे. चला ह्याला आता पिसून घेऊ आपण. झालाय पिसून भाऊ कसं झालाय पूर्ण मी ह्याच्यामध्ये ह्याला घेतलेला आहे. चांगलं काय झालंय की दळून बारीक. पिसून हा क्या बोल. आता इथं घेऊ रस्सा बनवायला चालू करू. चला इथं बनवायला स्टार्ट करू. चला. मी इथं ठेवलंय पातीला पातेलं. त्याच्या आतमध्ये मी आता तेल ऍड करणार. पातीला गरम होते थोडं तर ह्याच्यामध्ये मी ऍड करणार इथं तेल 2 चम्मच मी तेल घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा हे जे पिसलेलं आहे मिक्सर मध्ये बारीक केलेलं ते टाकणार ते आहे. ऍड करणार मस्त छान. आता ह्याला मी चांगलं भाजून घेणार. इथं थोडा वेळ लागेल पण इथं काय हरकत चांगलं नाही. भाजून घ्यायचं आपल्याला हे आधी. चांगला घ्या भाजून काय टेंशन नाही आम्हाला खूप वेळ आहे. हाँ चला बघा मित्रांनो गाइस देखो जो भी वीडियो देख रहा है ना ये वीडियो होने वाला मराठी में हमारा उनको भी अलग लग रहा है हाँ, कुछ अलग लग रहा रहेगा पर थोड़ा वीडियो हम लोग मराठी में करने वाले हैं ये. तो वीडियो पूरा देखना फॉलो लाइक सब्सक्राइब जरूर करना. तर बघा मित्रांनो झालं हे मस्त. तर बघा गाईस हे आहे ना हे शिजून झालेलं आहे. म्हणजे पूर्ण ह्याची जी पाणी होतं ते पाणी पूर्ण सुकले आणि तेलामध्ये हे चांगलं शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आता मी अद्रक लसूण पेस्ट. मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यासोबतच आपण जे कोथिंबीर आणि लसूणचं आधी पिसलं होतं ना मिक्सी मध्ये बारीक केलं ना ते ऍड करणार ह्याच्यामध्ये. ह्या दोघांना पण मिक्स करणार. मिक्स करून इथं शिजून घेतलं ह्याला चांगलं. तर बघा इथे हे रस्सा पण झालंय आणि इथं हा पण झालाय. आता काय ह्याच्या पुढे आता ऍड करणार मसाले. चालेल करा मसाले मी दाखवते इथं काय काय टाकणार आहे आता तुम्हाला. चालेल दाखवा. आता मसालेमध्ये बघा सगळ्यात पहिले मी टाकणार आहे माझा घरचा मसाला जे मी होममेडच बनवते. हा वाला घरचा मसाला ऍड करणार आहे. त्याच्यानंतर मी ऍड करणार इथं थोडी तरीसाठी मिरची पावडर. तुम्ही कुठली पण तरीची मिरची वापरू शकता. त्याच्यानंतर ऍड करणार इथं धनिया पावडर. त्याच्यानंतर आता मसाल्यासाठी ऍड करणार मी इथं गरम मसाला ऍड करणार. त्याच्यानंतर ऍड करणार आहे इथं थोडासा मटन मसाला मी 1 चम्मच टाकला. त्याच्यानंतर मी हा दुसरा एक मसाला आहे माझ्याकडे मटन ग्रेव्ही मसाला तो एक मी ऍड करणार आहे 1.5 चम्मच ऍड केला. आता ह्या सगळ्या मसाल्याला एकदम मिक्स करणार आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवरतीच हे शिजवायचं ताकी मसाले तेलामध्ये चांगले शिजतात न जे कालवण बनेल त्याला चांगली तरी येईल. हो चालेल मस्त करा तुम्ही मिक्स आता. हा पूर्ण मिक्स झाले. ह्याला 5 मिनिट असंच बारीक गॅसवर शिजवू कारण जे मसाला आहे ते तेलामध्ये चांगला शिजवते. आता 5 मिनिट है ना. हा हो दे काय हरकत नाही. मराठी येते का मला? येते बरोबर येते. येते मला मराठी चांगली येते मराठी. बघितलंय बोलता तुमचे शब्द. पहिली मला मराठी चांगली येत होती. आता मी जेव्हापासून पुण्याला आली ना तेव्हापासून माझी मराठी थोडी हे झाली कारण कोण बोलायला नसतं. कारण गावाकडचं आमची शेजार पाजारी आहेत मराठी तर मी मराठी बोलत होते तिथे मला चांगली मराठी तशी येते. एकदा शिकल्यावर जात नाही काय पण ते शब्द असतात ना ते शब्द लवकर आठवत नाही ते शब्द अचानक असं होत. काय नाही चला हे होऊ दे मस्तपैकी मग रस्सा खावा झाल्यावर. ह्याला 5 मिनिट शिजवल्यानंतर कसं हे झाले पूर्ण मसाला शिजला. ह्याच्यामध्ये जे पण आपण मसाले टाकले होते ना ते चांगले शिजलेत ह्याच्यामध्ये. चांगले शिजले घ्या ना. हो ना लय भारी वास यायला लागल्या. तर बघा हे झालंय शिजून. ना तेल सुटलंय की बाजूला. हा तेल सुटलंय त्याला चांगलं. हा ना तिथं पण हे पण झालंय. तर हे टाकायचं त्यामध्ये. हा हे जे आपण बनवलेलं होतं ते ना मिठाचं ते ह्याच्यामध्ये ऍड करणार आता. चल टाका. हो 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 ह्याच्यामध्येच आपण थोडं पाणी टाकणार. हलवणार पूर्ण हलवून
त्याच्यात ऍड करणार. तर ह्याला मिक्स करू. मस्त झालंय. तर ह्याच्यामध्ये पाणी ऍड करण्यासाठी इथे बघा मी तुम्हाला दाखवते. हे वालं मिक्सीचं भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण वाटण करून घेतलेलं ना खोबरा और कांदा वगैरे ते आहे. आणि ह्या मिक्सरच्या भांडीमध्ये आपण हे पिसलेलं नाही का कोथिंबीर और लसूण माहिती. ह्या दोन्ही मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी मी धुवून घेणार. चालेल घ्या. तुम्ही ठरवा आता. मी काय बोलू शकत नाही याच्या पुढे. असते बघा कशी ती. इकडे बघा कसं झालंय. ओ हो हो सना तेल चांगलं सुटलंय घेऊ तरी आली ना. मग मस्त. सणाला मटणाची कालवण लई चांगली बनवतात. इथेच की कुठं ना कोण नाही म्हणतोय मटणाची. कोण नाही म्हणतोय बोला त्याला इकडं. हे बघा ह्याच्यामध्ये हे जे पाणी आहे मिक्सरचं तेच मी ह्याच्यात ऍड करणार. आणि हे पण पाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे करून ह्याच्यात टाकणार. आता मी पहिला पूर्ण मिक्स करू आपण. तो द्यायला मस्त पकू दे. काय म्हणतात पकू दे ना. पकू दे मग काय म्हणतात तुम्ही मग शिजू दे. हा याला काय म्हणतात. ह्याला चांगला आता शिजू द्यायचं असं. चालेल ठीक आहे. मग शिजू द्यायला चांगलं. मीठ टाकायचे आपल्याला. मीठ टाकायचं अजून. हा टाकायचे आता. टाका मग मीठ टाका. मग चला ह्याच्यात टाकू आता मीठ. लास्ट मीठ 1 चमचा मीठ बाद झालं कारण प्रत्येक ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे आधी. हो चालेल मग बाद झालं. मग जास्त नको मीठ आपल्याला. मिक्स करून घेऊ आणि ह्याला आता शिजू देऊ 10-15 मिनिट फुल गॅस वरती आणि 10-15 मिनिट बारीक गॅसवर. पूर्ण मटण पण आपलं शिजल. आणि तुम्ही जेवढं मटणाच्या कालवणाला बारीक गॅस वरती शिजवाल ना तेवढ्या मटणाच्या कालवणाला तरी येते और टेस्ट पण येते. टेस्ट पण येतं. बरोबर आहे. चला मग हे होऊ द्या. हा हे शिजू द्या आता. त्यासोबत काय खायचं आपण फक्त रस्सा खायचं होय. भाकरी खायची का चपाती खायची. चपाती करा मस्त चुरून खाऊ. चपाती. हा बरं झालं. मला पण चपातीच आवडते ह्याच्यासोबत चुरून खायला. चुरून खायला मजा आहे रस्स्यामध्ये. मग हा चपाती करते. चपाती चुरून खाऊ. भात खायचा ह्याच्यासोबत. हो थोडाफार. ठीक आहे चालेल. भात करा मग पूर्ण करून भेटू आपण. मित्रांनो मी चपाती भाजते. चपात्या झाल्यात माझ्या आत्ताच. इकडं 5-6 चपात्या गेल्यात आणि इकडे बघा माझी भाजी शिजते. ही भाजी तुम्ही बघू शकता. तरी किती आली शिजून. 10-10 मिनिट शिजू देते. हे बाहेर गेले आल्यानंतर टेस्ट करतील. हे बघा किती छान बनलंय. हे चांगलं बनलं असेल. एकदम टेस्टी बनले कारण दिसण्यावरूनच मला वाटत असेल. आता हे बघतंय ह्याला तरी किती आली तुम्ही बघू शकता. बघा किती तरी आलेली आहे. खूप छान झालेली आहे भाजी. आता तुम्हाला एक 5-10 मिनिटांना दाखवते अजून की हे कशी शिजलेली आहे. बघा मित्रांनो गाईस कशी तरी आलेली आहे मस्त आपल्या रस्स्यावरती. हा ह्याला म्हणतात झणकेदार रस्सा. पैसा ना मस्त केलं तुम्ही. मस्त करते माझी बायको. ह्याला फक्त नॉनव्हेज द्या तुम्ही बनवायला. हा मस्त नॉनव्हेज मी बनवते चांगलं. एक नंबर बनवते तुम्ही. बघा तुम्ही बघा तुमची रेसिपी आहे का नाही. आता ह्याच्यामध्ये मी वरून ऍड करणार फक्त कोथिंबीर. चालेल करा ऍड त्याच्यावरती. हे बघा कसं हे होतोय. शिजतोय तो. आता कोथिंबीर ऍड करणार आणि ह्याला मिक्स करते मी. हे बघा झाली का नाही. झालं. चला मस्त. चला मग घ्या लवकर जेवायला. हो चला घेऊ ना. चला लगेच जेवायला. लगेच घेऊ. मी चपाती बनवली. बघा इथं चपाती पण केली यांनी. मस्त चपाती आणि रस्सा खावा आता. चला मी सगळं घेतो. चला तर बघा मित्रांनो ह्या चपाती आहे कांदा हे प्लेट. आता मस्त पैकी रस्सा वाढणार आहे मला. धरा चला घ्या पटपट. हा द्या. बघा मस्त तरी आहे ना. एक नंबर. हो टाका. बास आधी टेस्ट करू मग चुरून खाऊया. द्या ठेवा. हे बघा चला चपाती कुठे आहे. चला आता हे मस्त चपाती तुकडे करू. मग तुकडे करून खावा. मला सांगा कसं झालंय. कसं बनलंय हे. ट्राय करूया. मटन रस्सा झणकेदार. बिस्मिल्ला. गरम आहे. गरम दिना आपको. पाना कसं झालंय. छान मस्त अप्रतिम केलंय. एक नंबर. माझा डायलॉग माशाअल्लाह. ना खूप छान केलं. खूप छान. धन्यवाद. एकदम झणकेदार आणि मस्त झालाय. चला गाईस तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. कशी बनती तुम्ही बनवून पण मला कमेंट्स मध्ये सांगू शकता. गाईस नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ.
चला आता आम्ही करतो इथं जेवण सगळेजण मस्तपैकी ह्या भाजी सोबत. इथं माझी आई पण आलेली आहे. बनवलेली भाजी गावरान भाजी सारखी तयार बघा माझी बनली का आई नाही? आहे इथं बसलेली माझी आई आहे पण जेवण करणार आमच्या सोबत. हा चला मंडळी आता आम्ही करतो जेवण जेवण भाजी सोबत. ह्याला तर भाजी मग कशी लागली तुम्ही बघितली बघितलंय. मग आमची मराठी कशी वाटली हा ते हा, पण ते सांगा सांगा. आम्हाला कमेंट्स मध्ये. हा नक्की कमेंट करा. हा लाईक करा शेअर करा. शेअर करा. हा बाय आमचा बाय. पहिला व्हिडिओ मराठी मध्ये. आणि आम्हाला मराठी जमती का नाही ते पण ते सांगा. पण सांगा. चला धन्यवाद. बाय बाय. बाय 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 बाय.